तुझा मुलगा काशी आणि तुझी सून शोभा या दोघांना अण्णांनीच मारलंय। मी माहेरात जाऊन येते। अगो पण अचानक अगो काय झाला? भावाशीची आठवण येत असत ते का? लवकर येते। शोभा गो बाय शोभा बच्ची गो शोभा शोभा काही गेला या पण ही सुनेचं कार्य करून टाक, कार्य व्यवस्थित पार पडून दे, त्याच्या आत्म्याक शांती मिळत नाही। ती बाया खोटा बोलत असत ना हो। घर फोडूक बघता, मनान भडकवता, असं नसतो। असा असता तर हिंदू बोलला असता ना। त्याचो काशीवर जीव होतो, त्या गप नाही बसला असता। माझो त्या येळेस अन्नावर संशय होतो, तो हैवानच आहो। त्याचो फायदो ही बया घेता ना आता। सगळाच कसा खोटा असत? आपला शोभा अचानक कसा गेला सांग? त्याका काय झालेला? ता जिवंता या काय हैसरच बसलेला। पाटणकर बाई खोटा बोलता हो। प्रश्न फक्त हा तो काशीच हो माझ्या। रागाच्या भरात काय करून बसले मी? शोभा आणि काशीच्या मृत्यूबद्दल बोलून केले। हा पण विचार नाही केला मी की याचे परिणाम काय होतील। पण काय करायला हवं होतं मी? काहीच कळत नाहीये मला। चल वच्ची चल, खय गप्रवान काय होणारा नाही, ज्याची तेका शिक्षा मिळाक होई। खय जाऊचा? चल म्हटलंय ना तुका, चल चल। आता विचार करून काय होणार आहे काय? कशी बोलान गेली ती पाटणकर बाई बघितलास ना? लाज पण वाटत नाही। एवढा सगळा करून सवरून काय पण नाही केल्याचं आव्हानता। सरिता, यात आपली देखील चूक झाली होती। नाही म्हणजे आपल्या मुलीचा झालेला अपमान कुठल्या आईला आवडेल ना? चूक कोणाची आहे ना? या जर शोधूक गेलो ना तर ह्या सगळ्या कोणामुळे झाला या आईसांना सगळ्यांका माहिती असा। कोणी बोलवला नव्हता ते का? हा माझा तुका काय गरज होती तिका पत्र पाठवून बोलवची? अरे माधवा, काय विचारता दत्ता? आहे, माका वाटला सुषमाला इथे बोलावून इथलं चित्र बदलेल म्हणून तिला पत्र लिहून
काय बदललं रे चित्र? हा बघलंच नाही त्या केडल्यान औषिक जाखडला आता जाऊन सांगल्यान. कसा सांगल्यान, खैसर सांगल्यान, तुका तरी कळला काय? ता काय करूचा आपणाक? हा पण त्या पोरान सांगितलं ना औषिक. शेवटी काय तिचाच पोर ना ता काय औषीपेक्षा कमी असणार. हा पण माधव भाऊजींका कोण समजवणार? माधवा, चुकीचा वागलस तू. घरासाठी करतय असं म्हणतोस. काय भला झाला घराचा? आहे मी हा खरंच बघ, घरासाठी तू करत पण असशील, पण त्यांना काय झाला भला? होय माधवा, तू जेव्हा जेव्हा काही ना काही करू गेलस ना तर उलटा झाला. ती का मुंबईत पाठवून बघत होतस, आज ती दारातून उभी राहिली. कोण कारण आहे का? चित्र बदलूसाठी पाटणकर्णीच्या चेडवाक घेऊन येलस तू. कसला चित्र बदलला? त्या चेडवामुळेच आज दारात परत तमाशा झालो. आणि हे का जबाबदार कोण? एका गोष्टीचा वाईट वाटतं माका. अरे जर झाला ना ते का खय तरी तू जबाबदार असस. आहे. साहेब साहेब हो थांबा थांबा थांबा. हो थांबा काय, आधीच लय उशीर झालो साहेब. साहेब काय गडबड आहे रणदिवे? साहेब थांबवण्याचा खूप प्रयत्न केला पण सर्व आतमध्ये आले दोघे जण. साहेब आत दिला तर काय झाला? अहो पोलीस स्टेशन हा ना, या लोक कामासाठीच येतात ना. हो सर ठीक आहे, मी बघतो रणदिवे. बसा. साहेब आमका न्याय होया. काय झालंय? साहेब आमचो झील काशी तेका गाववाल्यांनी मारल्यानी म्हणतात. हो, खोटा आया तेका अण्णा नायकान मारल्यान. हो आमच्या झिलाल काशीला असा काय बिघडवलं नव्हतं अण्णाचा म्हणून त्यानं असं केल्यान. हे बघा आबा नाही, तुमचं दुःख कळतंय मला, पण हे अण्णांनीच केलं याचा काय पुरावा आहे? पुरावो किती वयो? तुम्ही अण्णा नाईका ओळखतास ना? ओ याच्या आधी त्यांना माझ्या जिलात झाडाक टांगल्यान, त्याच्यावर गोळी झाडल्यान, त्याका मारूचा प्रयत्न केल्यान, घरातला वैर त्यांना असा काढल्यान. हो आणि इतक्या करून त्याचं मन भरला नाही म्हणून त्यांना शोभाक पण. शोभाचं काय काही कळलंय का? आमच्या शोभाक पण मारल्या अण्णा नायका. शोभाचा जीव घेतलाय. तुम्हाला कसं कळलं? काही माहिती मिळाली का? अण्णा नायकालाच मारलेला शोभाक. हो कशावरून सांगताय तुम्ही? हे खोटं बोलतात. वच्छी नाहीतर काय साहेब, शोभा काय झालेला नाही त्या घराकडे आ. आणि तो अण्णा काय करीत माझ्या शोभा? हातपाय तोडून ठेवीन त्याचे. हे बघा साहेब, तुम्ही काशीचा कायता बघा, त्या का अण्णानच मारल्या ना. वच्छी अगो असं काय सांगतोस तू शोभाबद्दल? तुमका याड लागलेला साहेब, शोभा काय झालेला नाही. साहेब मला वाटतं ह्या दोघांना वेळ लागलाय. हो काय भट्टास तुम्ही आमका याड लागला म्हणून? हो आमची पोरा गेली आहेत. साहेब अण्णा नायकाला मारलेला आमच्या शोभाक मी सांगताय तर ऐका. हे बघा आबा नाही, काशीचा मृत्यू लोकांसमोर झाला. हा काशीला वेड लागलं होतं, वेडाच्या भरात त्याने गोळी चालवली होय आणि म्हणून लोकांनी त्याला दगड मारले. होय मग याच्यात अण्णा नाईकांविरुद्ध काहीच पुरावा सापडत नाहीये. अहो असं कसं म्हणतात साहेब? अण्णानच मारल्यान, शोभाक पण मारल्यान. हो तुम्ही काय त्याच्या मरणावर उठलास? वच्ची तोंड बंद कर तुझा. तुम्ही तोंड बंद करा तुमचा. काय पण बोलतास आपले? अगो न्याय मागू केलं नाही सर. मिळत न्याय हे देतील काय हो साहेब? देशाल ना आमका न्याय? मग या बघा शोभा पण इला गो ये या आयसर बस आयसर. सांग साहेबांका, आपल्या काशीत कोणी मारल्यान? अण्णान मारल्यान ना? होय ना? सांग साहेबांका सांग. वच्ची घबराव. आबा नाही, त्यांची तब्येत बिघडली, त्यांना घरी घेऊन जा. पण साहेब तुम्ही अण्णा कधी हात टाकणार सांगा? त्यांच्या विरोधात पुरावे सापडल्यानंतर आम्ही त्यांना आत टाकू. साहेब पुरावे सापडतील. शोभा विचारा. शोभा सांग त्यांका, सांग साहेबांका. हो चला चला निघा आता. साहेब ऐकून तरी घ्या हो साहेब. हो ते ऐकून घेतील. चला निघा, उठात मी. साहेब
साहेब अण्णा तितके आत टाका. हो साहेब हो ऐकून चला घ्या. चला 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 साहेब शोभा चल गो बाय. हो चला चला तुम्ही. चल. आपल्या काशीक न्याय मिळूक वयो हो. कोण देणार त्याका न्याय? मिळात गो ते का न्याय. तो वर बसलो ना तो देत न्याय. सगळ्यांचो पापा पुण्याचा हिसाब ठेवता तो. अण्णाच्या बाजून सगळा जग जरी असला ना तरी तो सत्याच्या बाजूला. मिळात माझ्या काशीक न्याय. माझ्या शोभात न्याय मिळात. सगळे हसत होते माझ्यावर, आपल्या पोरांवर. माका येड नाही लागलेला हो. मी खरा सांगत होतय ना. वय ना. होय गो बा होय. मगे सगळे हे असे काय करतात? अन्नाचं मरण ह्योच न्याय हा आपल्यासाठी. वय ना हो. वय ना. होय गो बा. हो काय काय झालं? ये थांब थांब बस गो. बस 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 थांब थांब गो. वच्ची गो. वच्ची गो डोळे उघड. उठ उठ बाय. वच्ची का? गो बाय. हो आबा काका नो. काय काय झालं काय वच्ची का खूप? चक्कर लिहिली ते का? माझं काशी गेलो. माझा शोभा गेला. अन्नान मारल्यान दोघांका. जीव घेतल्यान त्यांचो. हो आबा काका नो. आधी आधी घराकडे घेऊन जाऊया. हा होय वच्ची उठ उठ उठ. चल घराकडे जाऊ. उठ उठ. चल चल गो आपण बघूया. अण्णा सोडूया नको. आपण आधी घराकडे चल. चल. हा काशी रे. काशी. वाईट आहे का? हा वय वय. थांब थांब थांब. काशी रे. चल चल चल. माझं काशी. हळू हळू. बस बस वाईट. पाणी आणते. हा माझ्या पोरांका मारल्यान. पाणी पिवायचं. हो आबा काका मी वच्ची का की काय बोलता हो? हा आज खरा काय ता बाहेरला सोडते. इतके दिवस आम्ही समजत होता आमच्या काशीत लोकांनी मारल्याने. आम्ही समजत होता आमचा शोभा काहीतरी नाहीसा झाला. नाहीतर त्यांना काहीतरी आपल्या जीवाचा बरा वाईट करून घेतला. पण आज पाटणकर बाईन अण्णाचो डाव उघडो केल्यान रे. अन्नात मारल्यान. माझ्या पोरांका अन्नात मारलं. हे बघ चोंट्या. बसा पाटणकर बाईनू. शांत बसा तुम्ही आता. हा? सगळा करून मोकळे झालाच ना तुम्ही. आता निवांत बसा. हा मला वाटत नाही मी काही चुकीचं केलंय. वय तुम्ही कधी काय चुकीचा करतास? हा सगळा बरोबरच करतास तुम्ही. होय ह्या दलदलीसून बाहेर पडूचा निर्णय घेतला होतास. परत अडकू केलाच नाही सर. हा त्यात काय चुकीचा? काय चुकीचा त्याच्यात? अण्णासारख्या माणसासोबत लगीन करूच निर्णय घेतलास तुम्ही. त्याच्यात तरी काय चुकला तुमचा? हा बरोबर असा तुमचा सगळा बरोबर असा. हा
चुकला माझाच, जो वेळोवेळी तुमका समजू केलंय. हा पाटणकर बाईनू, वच्ची काकेकडे जाऊन शोभाच्या मरणाचा सगळा सांगूची काय गरज होती काय? मी अण्णांना आता स्वस्त बसू देणार नाही. हो पाटणकर बाईनू, हो. अण्णांवर राग असा ना तुमचो, मग त्यांच्यावर सूड उगवायचो ना, त्यांच्यावर उगवा. पण ह्या सगळ्यात एक गोष्ट विसरतास तुम्ही पाटणकर बाईनू. शोभाच्या मरणाचा जर तपास लागलो ना तर सगळे अडकतील. हा होय, अण्णांनी केल्याने खून तुमच्यासाठी, तुमच्या घरात झाला सगळा, तुमच्या डोळ्यासमोर. ह्या जर पोलिसांका कळला ना तर माझ्या नकळत माझ्या डोक्यावर बसून शोभाचा प्रयत्न केलाय मी. जर पोलिसांका कळलं तर तर बहिणू चुकलास तुम्ही. होय, अण्णांवर सोडूगूच्या नादात लय मोठी चूक केलास तुम्ही. काशी, आबा, मका लय आठवण येता हो तुमची, आईची पण. मी तुमका अचानक सोडून गेले याचं दुःख होतं ना तुमका, पण माका पण त्रास होता तुमच्यापासून लांब जाऊन. माका रवाचा होता तुमच्या वांगडा, माका माझा संसार करूचा होता शोभा वांगडा, पण अण्णांनी नाही करू दिल्या. अण्णांनी सगळा घेतल्या. आपलो घरावरचो हक्क, पैसो अडको, दागिने, बस नाही झाला त्याका. समाधान नाही मिळालं अण्णाक, म्हणून माझो जीव पण घेतल्या. माझा वय नव्हतं जाण्याचा, माझी इच्छाही नव्हती, पण अण्णांनी माका तुमच्यापासून लांब केल्या. माका तुमचं दुःख नाही बघवत आबा. आईच्या डोळ्यातील टिपूसा माका सतवतात, त्रास देतात. माझा मन करता तुमच्याकडे येऊचा, पण मी आता मागे फिरू नाही शकत. मी आपलं घर उभारू नाही शकत. मी माझा संसार पुन्हा नाही मांडू शकत. आईच्या कुशीत मी पुन्हा नाही निजू शकत. मी नाही तुमच्या वांगडा, पण माझं एक काम करशाल? मका न्याय व्हायो आबा. माझा मरण असा वाया नको जाऊ देऊस. काहीतरी कर आबा, मका न्याय व्हायो आबा. करशाल आबा? आबा मका न्याय व्हायो. मका न्याय व्हायो आबा. माझा मरण असा वाया नको जाऊ देऊस. आबा मका न्याय व्हायो. काशी, मी देन तुका न्याय.